नमस्कार मित्रांनो. आता मी या ठिकाणी मला एका पुस्तकाचं कव्हर पेजचं मोकअप तयार करायचं आहे. आणि मोकअप तयार करण्यासाठी मी जेव्हा एलिमेंटमध्ये बुक असं सर्च करतोय, त्यावेळेस मला बुक संदर्भात जे काही मोकअप आहे ते एलिमेंट मला येत नाही आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं हे मी या व्हिडिओमध्ये सांगतो. बऱ्याच वेळेस काय होतं आपल्याला, ज्यावेळेस आपण एलिमेंटमध्ये जातो आणि एलिमेंटमध्ये फ्रेमवरती क्लिक करतो, बरोबर? कारण आपल्याला आता या ठिकाणी फ्रेम पाहिजे आहे. तर आता या ठिकाणी सर्व फ्रेम ओपन झालेल्या आहेत. तर त्यामधील मला बुकची मोकअप पाहिजे. मला पुस्तक बनवण्यासाठी मोकअप पाहिजे. त्यासाठी मी या ठिकाणी जातोय. तर या ठिकाणी बघा मला ट्रेंडिंगमध्ये बुक संदर्भात काही फ्रेम सापडत आहेत. हे बघा या ठिकाणी 3-4 या ठिकाणी आलेले आहेत. तर या ठिकाणी फक्त मला 3-4 शो होत आहेत. तर जर मला आणखीन पाहिजे असतील तर मी काय केलं पाहिजे? साहजिक आहे, मी सर्चमध्ये बुक असं सर्च केलं पाहिजे. बरोबर? आता मी बुक असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी मला फक्त एकच मोकअप शो होत आहे. हे बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जर मी यावर दाबून धरलं, बुक हे आपल्याला कीवर्ड सर्च झालेलं आहे आणि साहजिक आहे आपण बुक हे कीवर्ड टाकूनच या ठिकाणी सर्च केलं होतं. तर या ठिकाणी बुकवर जरी आपण क्लिक केलं तर बुक एकच ओपन होतंय. तर आपल्याला आणखीन जर मोकअप पाहिजे असतील त्या संदर्भात, तर काय करायचं? फ्रेमवरती क्लिक नाही करायचं. या ठिकाणी आल्यानंतर एलिमेंटमध्ये फ्रेमवरती नाही क्लिक करायचं. त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? फक्त एलिमेंटवरती क्लिक करायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये याच ठिकाणी आपल्याला बुक असं सर्च करायचं आहे. हे बघा, एलिमेंटमध्ये बुक असं सर्च केल्यानंतर या ठिकाणी बघा पुस्तकाचे भरपूर या ठिकाणी रिझल्ट आलेले आहेत. हे बघा. तर हे असं कशामुळे झालं? ज्यावेळेस आपण फक्त एलिमेंटवरती क्लिक करून सर्च करतो, त्यावेळेस ते काय करतं, की एलिमेंट लायब्ररीमध्ये जेवढे काही मोकअप त्या संदर्भात, बुक संदर्भात फोटो असतील, व्हिडिओ असतील, टेम्पलेट असतील, जे काही असेल ते सर्व आपल्याला सजेस्ट करतं. परंतु आपण जर फ्रेममध्ये जाऊन सर्च केलं, तर फ्रेम कॅटेगरीमध्ये जेवढ्या काही फ्रेम आहेत, मोकअप आहेत, तर आपल्याला फक्त तेवढ्याच शो होतात. त्यामुळे जर तुम्हाला जास्त एलिमेंट पाहिजे असतील, तर कधीही आपल्याला एलिमेंटमध्ये गेल्यानंतर पहिल्या सर्च बॉक्समध्येच आपल्याला सर्च करायचं आहे. तर मी तुम्हाला लगेच या ठिकाणी ठेवून दाखवतो. आणि या फ्रेममध्ये जर मला आता माझं कव्हर पेज टाकायचं असेल तर काय करावं लागणार? तर सर्वात पहिल्यांदा आपल्याला ब्लँक पेजवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपण फ्रेमवरती किंवा बॅकग्राऊंडवरती आपलं क्लिक असणार नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी बघा आपल्याला अपलोड हा पर्याय शो होतोय. अपलोड या पर्यायामध्ये त्या सर्व गोष्टी असतात, ज्या आपण ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत. या ठिकाणी इमेज असतील, ऑडिओ असेल, डिझाईन असेल, फोल्डर असेल सर्व. तर या ठिकाणी मी जे काही माझं कव्हर पेज आहे ते मी ऑलरेडी अपलोड केलेलं होतं. तर मी आता अपलोड पर्यायामधून ते या ठिकाणी आणलेलं आहे आणि फ्रेमवरती मी सोडलेलं आहे. जसं मी फ्रेमवरती माझं कव्हर पेज असेल, माझं एलिमेंट असेल, फोटो, व्हिडिओ त्याप्रमाणे ते त्यामध्ये ऑटोमॅटिक अटॅच होऊन जातं. ओके. पाहू शकता अटॅच झालेलं आहे या ठिकाणी आणि किती चांगल्या प्रकारे आपलं मोकअप या ठिकाणी शो होत आहे. जर मला हे विदाऊट बॅकग्राऊंड पाहिजे असेल, तर मी PNGमध्ये जाऊन डाउनलोड केलं पाहिजे आणि फोटो, व्हिडिओ, ऑडिओ, PDF जे काही असेल तुम्हाला डाउनलोड करायचं आहे, त्यामध्ये सिलेक्ट पेजमध्ये आपल्याला पेज सिलेक्ट करायचे. जर आपल्याला एकच पेज पाहिजे असेल ज्यावरती आपण काम करतोय, तर ते करंट पेजवरती सिलेक्ट करायचं आहे. जर तुम्हाला सर्व पेज डाउनलोड करायचे असतील, तर सिलेक्ट ऑल पर्यायाचा वापर करायचा आहे. करंट पेजवरती मी क्लिक केलेलं आहे आणि या ठिकाणी डाउनलोड पर्यायाचा वापर करून मी ती काही इमेज आहे ती मला PNG पाहिजे, मला विदाऊट बॅकग्राऊंड पाहिजे. त्यामुळे मी PNG पर्यायाचा वापर करून डाउनलोड करत आहे. पाहू शकता PNG पूर्णपणे डाउनलोड झालेली आहे आणि मी तुम्हाला गॅलरीमध्ये जाऊन देखील दाखवतो. हे बघा. ऋतुगंध नावाचा जो काही कविता संग्रह आहे त्याचा आपण मुखप या ठिकाणी तयार केलेला आहे. तर या ठिकाणी आपल्याला आता विदाऊट बॅकग्राऊंड डाउनलोड केलेलं असताना सुद्धा आपल्याला या ठिकाणी बॅकग्राऊंड अटॅच झालेलं का दाखवत आहे ते मी तुम्हाला सांगतो. बोलत बोलत माझ्या लक्षात नाही आलं, त्यामुळे अशी चूक झाली. ज्यावेळेस आपण डाउनलोड करतो, ज्यावेळेस आपण डाउनलोड पर्यायाचा वापर करून PNG डाउनलोड करायची असते, त्यावेळेस PNGमध्ये आपल्याला ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवरती क्लिक करायचं आहे. जर ट्रान्सपरंट बॅकग्राऊंडवरती क्लिक असेल तरच आपलं बॅकग्राऊंड अटॅच होऊन त्याला येणार नाही. तर या ठिकाणी आपण परत एकदा डाउनलोडिंगला टाकलेलं आहे. पाहूया आपण. ओके. तर तुम्ही पाहू शकता यावेळेस ते विदाऊट बॅकग्राऊंड आपल्याला या ठिकाणी शो झालेलं आहे. विदाऊट बॅकग्राऊंड या ठिकाणी सेव्ह झालेलं आहे आणि हे तुम्ही कुठेही जाहिरातीमध्ये असेल, व्हिडिओमध्ये असेल, कुठेही तुम्ही हे PNG वापरू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.